नमस्ते. मी सागर डेबे. महाबळेश्वर पासून एक 5 किलोमीटरवरती आपला फार्म आहे. बरं, किती एकर क्षेत्र सर आपलं इथं? इथं आपला टोटल क्षेत्र आहे 2 एकर 20 गुंठे. स्ट्रॉबेरी पिकाची लागवड किंवा याची प्रोसेस एकंदरीत काय असते सर पूर्णपणे? आता स्टार्टिंगला हे स्ट्रॉबेरीचे जे प्लांट आहेत ते पहिले जे प्लांट मदर प्लांट कॅलिफोर्निया आणि इटली मधून येतोय. मेन प्लांट जो येतो तो अच्छा. एजंट थ्रो हे प्लांट येतात महाबळेश्वरमध्ये. मतलब सगळीकडेच महाबळेश्वरमध्ये एजंट थ्रो प्लांट येतो. हा प्लांट जो येतो तो मे जून मध्ये येतो. मे आणि जून मध्ये मदर प्लांट. आणि जास्त पावसाळ्याअभावी किंवा इथलं क्लायमेट नसल्यामुळे, व्यवस्थित क्लायमेट त्याला नसल्यामुळे, आता तुम्ही आत्ताच बघितलं असेल की उन्हाळा कसं आहे, एकदम पावसाळ्यासारखं क्लायमेट. त्याच्यासाठी पावसाळ्यात तर ह्याच्या दुप्पट पाऊस, म्हणजे पाऊस जास्त असतो आणि 24 तास पावसामुळे आणि धुक्यामुळे मदर प्लांट इथं होत नाहीत. जे येणारे जून मधले प्लांट तिथं होत नाहीत. मग ते मदर प्लांट आम्ही दुसऱ्या जागेत जिथं पाऊस कमी, वाई पाचगणी, वाई मेडा सातारा या साईडला, तिकडे आम्ही ते मदर प्लांट लावतो. आणि त्या मदर प्लांटचे रनर्स निघतात आणि त्या रनर्स पासून रोप बनतात. आणखी दुसरं असं आहे की आता इकडे पाऊस जास्त असल्यामुळे स्ट्रॉबेरीचं एकंदरीत संरक्षण असेल तर मग ते कसं करता तुम्ही? आता स्टार्टिंगला आपण तर पूर्ण सेंद्रिय केलंय. हा तर अवकाळी पाऊस हा होतच राहतो. यावर्षी पाऊस चालू आहे, गारपीट नाही झाली, त्याच्यामुळे तरी प्लॉट वाचलेले आहेत. की पाऊस आहे आणि गारपीट नाही. गारपीट झाली तर प्लॉट राहतच नाही. उन्हाचा कधी परिणाम होतो का? आणखी ऊन कधी? ऊन पण एप्रिल मे मध्ये थोडं कमी असतं, पण या वर्षी एप्रिल मध्ये खूप जाणवलं. मार्चच्या एंडला आणि पूर्ण एप्रिल जास्त गरमी जाणवली. अच्छा, मग उन्हाचा काही परिणाम होतो? उन्हाचा पण बराचसा प्रॉब्लेम होतो, जसं की फळं खराब होणे जास्त उष्णतेमुळे. शिवाय प्लांटला पण जास्त गरमी पण नाही चालत. जेव्हा प्लांटची आता आपण सेंद्रिय केल्यामुळे तो प्लांट टिकतोय. तरी बरोबर आहे. तेच जर तुम्ही काही रासायनिक खतांचा उपयोग केला तर ते उन्हामुळे टिकतच नाहीये, किती तुमचं पाणी असेल तर. एंकर ऐसे डाला, ठीक है, यही सेम उस साइड डालेंगे. ओके, ठीक है. फिर जो धागा चलेगा ना, धागा 2 धागे ऐसे चलेंगे इसको. हाँ, उधर भी जाके गांठ बन जाएगी. तो एंकर को धागा डालना है मतलब? ये एंकर धागा इसके ऊपर से जाएगा. हाँ, लेकिन प्लास्टिक ऊपर रहना चाहिए एंकर के. अब इसमें क्या होगा, आपको अगर कोई काम करना है, पिकिंग करनी है, स्प्रे करना है, कुछ करना है, तो आप इसको ऐसे अटक जाएगा. अगर जब धागा बनता है ना इस पे, तभी अटक जाता है. क्योंकि एक धागा ऐसे जा रहा होता है, ऊपर से ऐसे जा रहा है, तो ये अटक जाता है. पॉलिथीन यूज किया है प्लास्टिक को. कितना माइक्रोन का? 13 माइक्रोन का. 13 माइक्रोन. मोस्टली यही चलता है. हमारा जम्मू कश्मीर भी जाता है ना, ठंडी के लिए भी जाता है. अभी हमारे यहाँ पे क्या है, बीच बीच में जैसा ये होता है, मतलब हवा ज्यादा होता है, तो हवा के लिए अपने पास ये एंकर है ना.